महाराष्ट्र विधानसभेचे जे लीड आहेत ते खरं तर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये आता आपल्याला लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सगळे जे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत आणि आपण बघतो की अजित पवार यांचं खरं तर हे कार्यालय आहे पक्षाचं आणि याच ठिकाणी पक्षाचे मोठमोठे झेंडे खरं तर या ठिकाणी लावले जात आहे। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने निकाल समोर येत आहे त्याच्यानंतर ही लगबग वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत जवळपास 35 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसला लीड मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये आपल्याला हालचाल सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। आपण बघतो की या पक्ष कार्यालयाच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी खरं तर झेंडे लावले जात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद सुद्धा पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे ही लगबग सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळत आहे। एका बाजूला जशा पद्धतीने निकाल येत होते त्याच्यामुळे सुरुवातीला थोडीशी धाकधूक होती, मात्र आता आपण जर बघितलं तर एकूणच सध्याचं वातावरण बदललेलं आहे। पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहे सुनील तटकरे ते सुद्धा खरं तर सुतारवाडीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला कळतं आहे आणि आता आपण पाहत आहोत की पक्ष कार्यालयाच्या बाहेर सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत, झेंडे लावले जात आहे। एका पद्धतीने आपण बघतो की आनंदाचं वातावरण सध्या आपल्याला पक्षामध्ये पाहायला मिळत आहे। पक्ष फुटल्यानंतर आता जेव्हा ही पहिलीच निवडणूक होत आहे तेव्हा अनेकांना खरं तर असं वाटलं होतं की काय निकाल येईल, की जनता कोणता कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत जो निकाल येत आहे त्याच्यानंतर जो आकडा वाढलेला आहे त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये आपल्याला हालचाल वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।